नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढील टॉपिककडे वळत आहोत. आपण टेन्स ह्या अंतर्गत प्रेझेंट टेन्सचे 4 पोटप्रकार बघितले, नंतर पास्ट टेन्सचे 4 उपप्रकार बघितले आणि आता फ्युचर टेन्सचे उपप्रकारांमधील शेवटचा चौथा आपण उपप्रकार बघत आहोत, फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. जनरली हे जे काही काळ आहेत ते वापरले जात नाहीत, पण आपण तरी ते आपल्या माहितीसाठी त्यांचे सूत्र आणि वाक्यरचना बघून ठेवत आहोत. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING. विद्यार्थी मित्रांनो, व्हर्बला जर ING लागलं तर त्याला जिरंड फॉर्म म्हटलं जातं, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि हॅव बीन लागलेलं आहे. बीन ही परफेक्ट टेन्सची आणि प्रोग्रेसिव्ह टेन्सची वाक्यरचना दाखवण्यासाठी आपण बीन हा जो शब्द आहे तो आपण पास्ट टेन्समध्ये पण वापरतो, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, आणि आता फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये पण आपण त्याला वापरत आहोत. बघा, वाक्य वाचूया आपण. आय शॅल हॅव बीन ड्रॉइंग, वी शॅल हॅव बीन ड्रॉइंग, दे विल हॅव बीन डान्सिंग, यू विल हॅव बीन प्रॅक्टिसिंग, शी विल हॅव बीन लिसनिंग, ही विल हॅव बीन स्पीकिंग, इट विल हॅव बीन रायटिंग. हे आपले जनरल वाक्य. आता बघा, या फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा वापर कसा केला जातो. शॉर्टमध्ये लिहिलेला आहे बघा. एखादी क्रिया भूतकाळात सुरू होऊन भविष्यकाळातील वेळेच्या एका टोकापर्यंत चालू असेल किंवा संपेल अशी क्रिया चालू पूर्ण भविष्यकाळात सांगतात. एक क्रिया सुरू झालेली आणि भविष्यकाळामध्ये ती संपणार आहे. इथे लक्षात, सुरू झालेली आहे म्हणजे ती पूर्ण होत आहे आणि भविष्यकाळामध्ये संपणार आहे म्हणजे ते अजून चालू आहे. येते का लक्षात? म्हणून चालू पूर्ण भविष्यकाळ याला आपण म्हणू शकतो. मग त्याचं वाक्य बघा. रमा विल हॅव बीन ॲक्टिंग ऑन द स्टेज अ डिकेड नेक्स्ट इयर. Tomorrow in the morning I shall have been writing invitation card. She will have been doing her work for 10 years in September. येथे लक्षामध्ये आता हे 3 वाक्यांमध्ये आपण बघतोय की पुढल्या वर्षी म्हणजे 10 वर्षांचा, अ स्टेज अ डिकेड नेक्स्ट इयर, तिला स्टेजवर काम करायला पुढच्या वर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे ते अजूनही काम करत आणि पुढल्या वर्षी तिला 10 वर्ष कंप्लीट होत आहेत. टुमॉरो इन द मॉर्निंग आय शॅल हॅव बीन रायटिंग इन्व्हिटेशन कार्ड. टुमॉरो सकाळी उद्या सकाळी मी इन्व्हिटेशन कार्ड लिहिणार आहे किंवा लिहित आहे. शी विल हॅव बीन डुईंग हर वर्क फॉर 10 years इन सप्टेंबर. तिला या सप्टेंबरमध्ये ते काम करायला 10 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे काम अजूनही चालूच आहे आणि होणार आहे. म्हणून या काळाला आपण फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, टेन्सचा हा चौथा भाग आता आपल्या या ठिकाणी संपलेला आहे, फ्युचर टेन्सचा. आणि या अनुषंगाने आपण टेन्सचे एकूण 12 भाग घेतलेले आहेत. तुम्ही त्यांची प्रॅक्टिस आणि रिव्हिजन मात्र सुरू ठेवा. आता भेटूया उद्या आपण पुढल्या टॉपिकचा. इथे आपण टेन्स इझी इंग्लिश ग्रामर टॉपिकच्या सिरीज अंतर्गत टेन्स संपवलेले आहेत. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओ. बाय बाय.